मनपाच्या 43व्या वर्धापन दिनानिमित्त माजी महापौरांचा सन्मान, विकासाचा संकल्प. स्वातंत्र्य दिनाच्या 79व्या आणि अमरावती महानगरपालिकेच्या 43व्या वर्धापन दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे माजी महापौरांचा सन्मान सोहळा आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित रंगतदार नाट्याविष्काराचे आयोजन करण्यात आले. मनपाच्या विकासात विविध काळात योगदान देणाऱ्या माजी महापौरांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वर्गीय प्रभाकर रामचंद्र सवालाखे यांच्या परिवारासह विद्याताई देशपांडे, प्रवीण काशीकर, विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, अशोक डोंगरे, ॲडव्होकेट किशोर शेळके, वंदना कंगाले, चरणजीत कौर नंदा, संजय नरवणे आणि चेतन गावंडे यांचा सत्कार करण्यात आला. मनपा आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी महानगरपालिकेचा 43 वर्षांचा विकास प्रवास प्रेरणादायी असल्याचे सांगितले. आमदार सुलभाताई खोडके यांनी माजी महापौरांचा सन्मान हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. खऱ्या अर्थानं आयुक्त साहेब सगळे बोलून गेले की या ठिकाणी सामाजिक काम करत असताना अमरावती महानगरपालिकेमध्ये जेव्हा नगरसेवक होते आणि पदाधिकारी होतात तेव्हा खऱ्या अर्थानं अमरावती शहराचं काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते. कारण आपलं अमरावती शहर हे संतांची भूमी आहे आणि अमरावती शहर स्वच्छ, सुंदर आणि चांगलं असलं पाहिजे. अमरावतीच्या शहराचं या ठिकाणी स्वच्छतेच्या माध्यमातून या ठिकाणी अमरावती शहराला पुरस्कारसुद्धा मिळाले. त्यासोबत अमरावती शहराचा शिक्षण विभाग हा चांगला असला पाहिजे. अमरावतीतल्या गोरगरीब मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रगती झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी अमरावती शाळेत जवळपास 63 शाळा आहे. परंतु काही शाळा अशा आहे की त्या ठिकाणी असणारे 100 वर्ष त्या शाळेला पूर्ण झाली आहे. म्हणून त्या शाळेची प्रगती व्हावी म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण म्हणून महापौर असेल, त्याचे पदाधिकारी असेल, एक लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी काम करत असताना आपल्याला सांगू इच्छिते की अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांना सांगू इच्छिते की अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळा बंद होती की काय अशी 2022मध्ये परिस्थिती झाली होती. परंतु या ठिकाणी आपण इंग्लिश मिडियम चालू केलं. CBSEच्या माध्यमातून अमरावती महानगरपालिकेमध्ये आपण CBSEच्या माध्यमातून या ठिकाणी मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं. आज या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या 15,000 दिसते आहे. त्यासोबतच या ठिकाणी अमरावती शाळेच्या बिल्डिंगसुद्धा झाल्या पाहिजे म्हणून त्या ठिकाणी DPDCच्या माध्यमातून, कारण महानगरपालिका ड वर्गामध्ये महानगरपालिकेची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी सर्वांना माहीत आहे, म्हणून DPDC म्हणून त्या ठिकाणी पैसे आणून आज या ठिकाणी अमरावती शहरातल्या ज्या काही जुन्या शाळा आहे त्याचं बांधकाम आपण चांगलं चालू केलं आहे. डिजिटलची व्यवस्था केली आहे. DPDCमधून या ठिकाणी असणाऱ्या गौण खनिजमधून या ठिकाणी पैसे दिले आणि अमरावती शाळामध्ये डिजिटल शाळा आपण त्या ठिकाणी आपण चालू केलं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण विभाग आहे. गरिबाचे जे मुलं आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि अमरावतीच्या महानगरपालिका ह्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल आणि आपण आज या ठिकाणी CBSEच्या माध्यमातून ज्या महानगरपालिकेच्या शाळा त्या आपण चालू करत आहे. आज विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी ओघ वाढलेला आहे आणि शिक्षण विभाग त्या माध्यमातून चांगलं काम करत आहेत, अधिकारी चांगलं काम करत आहेत आणि या ठिकाणी असणारे सर्व शिक्षक चांगले काम करत आहेत. त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करते आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलं शिक्षण आपल्या अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्याचं आपण काम करणार आहे. महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार रवी राणा, विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनीही माजी महापौरांच्या योगदानाचा गौरव करत अमरावतीच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. आपल्या संबोधनात विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी माजी महापौरांचा सन्मान म्हणजे इतिहासाचा गौरव असल्याचे सांगून माजी महापौरांच्या सत्काराचे स्वागत केले. अमरावती महानगरपालिकेच्या 43व्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच माजी महापौरांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविण्यात आला ही कौतुकाची बाब असल्याचे आमदार संजय खोडके म्हणाले. यानंतर मुंबईच्या फोक ललकारच्या 25 कलाकारांनी महाराष्ट्राची लोकसंस्कृती, परंपरा आणि लोककलेवर आधारित नाट्याविष्कार सादर केला. राष्ट्रभावना, माजी महापौरांचा सन्मान आणि लोककलेचा रंगतदार आविष्कार यामुळे वर्धापन दिनाचा सोहळा संस्मरणीय ठरला. आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये या महानगरपालिकेमध्ये आप कैसा काम करने वाले हैं, यहाँ पे अभी विलास भाऊ का परिचय दिया गया. विलास भाऊ तुम्ही एक लोकनेते म्हणून काम केलं या ठिकाणी. कोणाच्या पांठेल्यावर उभं राहणं किंवा कोणाच्या केळ्याच्या गाडीवर उभं राहणं किंवा भाजीपाल्याच्या गाडीवर उभं हा तुमचा एक उपक्रमच होता. लोकांमध्ये मिसळणं हा तुमचा भाग होता. पण याचा अर्थ जे 16 महापौर झाले ते चांगले नव्हते का असं नाही. आपापला एक हुद्दा आहे. आपापल्या यांनी सुरुवात केली त्या पद्धतीने त्यांनी या अमरावती महानगरपालिकेमध्ये समोर न्यायची सुरुवात केली.
या ठिकाणी सुलभाताईंनी चांगले विषय घेतले की महानगरपालिका कशी असावी, महानगरपालिकेचं वैशिष्ट्य काय, लोकांना काय पाहिजे, ह्या महत्त्वाच्या भूमिका या ठिकाणी सुलभाताईंनी या ठिकाणी मांडल्या. आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महायुतीचं सरकार मिळून ही महानगरपालिका एक नंबरची कशी होईल याची आपण सुरुवात केली पाहिजे आणि या अर्थाने आज वर्धापन दिनानिमित्त आपण याची सुरुवात करतोय असं मला वाटतंय. अनेक उपक्रम आहेत. आता मी 14 ते 19च्या काळामध्ये मंत्री म्हणून काम केलं या ठिकाणी. काही पत्रकार विलासभाऊ आम्हाला विचारतात तुमचं काय. 14 ते 19 डॉक्टर साहेब बोंडे साहेब 14 ते 19च्या काळामध्ये आपण जे काम केलं ते खरंच चांगलं काम झालं. अमरावतीमध्ये महानगरपालिका क्षेत्र असो, बडनेरा असो, की जे काही आपण रस्ते नाल्या पाहतोय, प्रामुख्याने एअरपोर्ट पाहतोय किंवा अनेक महत्त्वाची आपण MIDC पाहतोय, हा उपक्रम देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात अमरावती शहरामध्ये राबवला गेला आहे. याचा अर्थ मी नाही राबवला, मी एक त्यातला दुवा होतो की एक मला संधी मिळाली होती. त्या संधीचं सोनं करण्याचं काम मला या ठिकाणी मिळालं आणि त्यावेळेस जे महापौर होते त्यांनीसुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिला, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्या काळामध्ये असलेले आमचे आमदार कुठल्याही मतदारसंघातला जरी असला तरी त्याच्यामध्ये भूमिका होती आणि त्या दृष्टिकोनातून अमरावती महानगरपालिकेमध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला विकास करता आला पाहिजे. त्या दृष्टिकोनातूनच आपण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाच्या भूमिका घेऊन स्कूल असो, स्वच्छता असो, अनेक महत्त्वाचे उपक्रम या ठिकाणी आणून लोकांना कसं आपल्याला पॉझिटिव्ह करता येईल. मधातल्या काळामध्ये आपण एक मिटिंग ठरवली होती आयुक्त साहेब या ठिकाणी की आपली जबाबदारी आहे. आपण देश स्वतंत्र झाला, आज फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण फटाके फोडले, खूप वेगळ्या पद्धतीने आपण देशाची 15 ऑगस्ट एकदम यांनी स्वागत केलं. पण माझीसुद्धा काही जबाबदारी आहे, नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे या ठिकाणी की ज्या ठिकाणी ज्यांची दुकानं आहेत त्यांनासुद्धा आपल्याला एक डस्टबिन ठेवणं किंवा जे हॉकर्स आहेत त्यांनासुद्धा डस्टबिन ठेवणं सांगणं हे सुद्धा आपली एक जबाबदारी या ठिकाणी बनतं आहे.